तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. तर भाऊंनो, आज जसं की मी तुम्हाला भरपूर महत्त्वाचं सिक्रेट सांगायचं चाललोय. म्हणजेच काय, माझ्या पी सीमधील असं काही सॉफ्टवेअर्स आहेत ज्यांना जे काय आपली एडिटिंग होते तर ती एकदम खतरनाक होते. सिक्रेट सॉफ्टवेअर्स आहेत आणि सिक्रेट काही गोष्टी आहेत तर त्या मी सगळं संपूर्ण सविस्तर सांगणार आहे. मी व्हिडिओ एडिटिंगला काय वापरतोय प्रॉपर, अजून भरपूर काही गोष्टी असतील तर त्या डीपमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि भरपूर महत्त्वाचे टिप्स पण देणार आहे. नक्कीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या जातील. तर फायनली आपण सुरुवात करूयात. पहिली गोष्ट म्हणजे आपण रिसेंटली 2 व्हिडिओज टाकला आषाढ एकादशीवर, त्याला ढीग प्रेम दिला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि फोटोशॉपमध्ये आपण कशी कॅलिग्राफी करायची यावर पण एकदम टॉप व्हिडिओ आला आहे, तर तो नक्कीच बघितला नसला तर लवकरात लवकर बघून घ्या, एकदम विषय हार्ड आहे. ओके, तर फायनली आपल्या इंस्टाग्रामलाही 31K पूर्ण झाल्या, तुम्हालाही माहिती आहे. आणि आपण रिसेंटली आता भरपूर काही पोस्ट अपलोड करालो आहे आणि तिथं तुमचा भरपूर ढीग सपोर्ट तिथं मला बघायला भेटायला आहे. जसं की आता जे का आपण रिसेंटली आषाढ एकादशी डिझाईन केली ती पण एकदम टॉप झाली आणि कमेंट सेक्शनमध्ये भरपूर अशा मागण्या आहेत की दादा 100% यावर ट्युटोरियल पाहिजे. तर माझं एक मत काय आहे की तुम्हाला यावर ट्युटोरियल मी देतो, पण आता आषाढ एकादशी होऊन गेल्या तर नक्कीच यावर ट्युटोरियल पडलं तर नक्कीच तुम्ही ढीग प्रेम देणार का नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. 100% ट्युटोरियल येईल. ओके, नक्कीच. तर अजून इकडे फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करून टाका. मी सविस्तर तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्या स्टोरीच्या माध्यमातून आपल्या इंस्टाग्रामला देईन. ओके, चला फायनली आपण जाऊयात पी सीच्या वॉलपेपरवर किंवा डेस्कटॉप काय जे काय असेल तर ते प्रॉपर तुम्ही म्हणताय तुमच्या भाषेत तर त्याकडे. ओके, मॉनिटर आता संपूर्ण. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काय वॉलपेपर असतात ते मला भरपूर आवडतात. मला एमटी स्पेस भरपूर लागतो, त्यामुळे आता मी जी काय रिसेंटली डिझाईन केली ती तर त्या थीमचाच मी वॉलपेपर ठेवला आहे. कायम बदलत असतोय, खास करून आपल्या देवांचंच वॉलपेपर असतात, मला भरपूर आवडतात. तर त्या थीममध्ये मी हा एक ठेवला आहे आपल्या महादेवांचा आणि पार्वती मातेचा. ओके, डन. आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघायला गेलं तर प्रॉपरलीरित्या जे काय मी वापरतोय आता भरपूर तर यात, पण या व्हिडिओसाठी मी भरपूर काही डिलीट केले कारण का भरपूर एक्स्ट्रा फोल्डर्स ते तयार होत असतात तर त्या थीममध्ये, तर ते मी डिलीट करून टाकले. बाकी जे जे मेन पाहिजे तर ते आता ठेवले, बाकी त्यावर आपण येणार आहेत. ओके, चला फायनली आपण सुरुवात करूया. आणि भरपूर काही पी सी जरा क्लीन बिन कसं करायचं असते, एडिटरनं कसं काय काय गोष्टी असतात तर ते पण मी जरा आपण सिक्युरिटी ठेवली पाहिजे किंवा काय काय काळजी घेतली पाहिजे हे पण मी आज भरपूर डीपमध्ये समजून सांगणार आहे. नक्कीच नीट लक्षात घ्या. फायनली पहिला विषय येतो तो म्हणजे काय की मी जे एडिटिंग करतो आहे ग्राफिक डिझाईन म्हणजे प्रॉपर बॅनर एडिटिंग, तर त्यात मी सॉफ्टवेअर्स कोणती वापरतो आहे खास करून. तर पहिली गोष्ट म्हणजे बॅनर एडिटिंगचा जर विचार करायला गेला तर 3 सॉफ्टवेअर्स मी वापरतो आहे. 3 कोणकोणती? पहिली गोष्ट आहे फोटोशॉप, त्यात 2 व्हर्जन आहेत, ती 2 झाली. आणि एक आहे मी ॲडोबी इलस्ट्रेटर वापरतो. ओके, आता फोटोशॉपमध्ये तर तुम्ही खाली बघायला गेलं तर प्रॉपरली इथं तुम्हाला एक 2020वाला एक व्हर्जन बघायला भेटेल आणि 23वाला व्हर्जन एक बघायला भेटेल. ॲडोबी फोटोशॉप 2023 आणि ॲडोबी फोटोशॉप 2020. तर आता ह्यातलं माझं फेवरेट कोणतं आहे तर 2020 माझं मोस्ट फेवरेट आहे, कारण का भरपूर माझी एक सवय झाल्या. आणि तुमचं असं मत असेल की 23 वेगळं असतं 23 वेगळं असतं, एवढा काही जास्त फरक नसते. जसं की आता रिसेंटली ॲडोबीनं जनरेटिव्ह फील अपडेट केल्यामुळे तो विषय जरा झाला आहे एक्स्ट्रा ओव्हर. बाकी त्याच्या आधीची जी काय व्हर्जन्स आहेत 2022पर्यंत एकाच दुसरा बदल असतो, बाकी सगळं सेम फॉरवर्ड असते. ओके, तर नक्कीच तुम्हाला कळलं असेल की मी बॅनर एडिटिंगसाठी हे सॉफ्टवेअर्स वापरतोय. आणि ॲडोबी इलस्ट्रेटर्स ते कशासाठी यूज करतोय, प्रॉपर टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो असेल, मटेरियल सेपरेशन असेल. म्हणजे आता इथं मटेरियल सेपरेशन मी काय हेवी एवढं करत नाही कारण का डाटा अवेलेबल आहे थोडा भरपूर, तर त्या दृष्टिकोनातून एकदम छान प्रकारे इलस्ट्रेटर वापरतोय. कॉपी मी जरा 2 घेतल्यात बघा, इथे एक कॉपी आल्या तर हे मी डिलीट करून टाकतो कॉपी. ओके, आणि इथनं मी जास्तीत जास्त करून गोष्टी यूज करत नाही, जे काय खाली गोष्टी आहेत बघा ह्याच यूज करतो मी प्रॉपरलीरित्या पिन करून ठेवल्यात. तर त्यामुळे हे पिन करून एक ठेवत चला, कारण का रिसेंटली तुम्ही जर पी सी स्लिप बीप केला तर त्या गोष्टी राहू शकतात चांगल्या प्रकारे. इथं मी फोटोशॉप केलं आहे आणि खास करून वर्ड पॅड भरपूर इम्पॉर्टंट आहे. माझ्या यात नोट्स भरपूर आहेत, जसं की बघू शकता इलेक्शन, वेडिंग इन्व्हिटेशन, चिसोका म्हणजे प्रॉपर हे पण लग्नपत्रिकाच आहे. आणि काही टेबल्स ते तयार केलेले आहेत, त्या वास्तुशांती क्लासेसच्या गोष्टी आहेत. जरा काही महत्त्वाचं जसे की चलो जयसिंगपूर म्हणजे एक प्रकारे कॅम्पेन होतं, तर त्या थीमचं संपूर्ण इन्फॉर्मेशन जे काय आहे तर ती संपूर्ण इकडं अवेलेबल आहे, जेणेकरून आपल्याला गोष्टी करता येतील, गोष्टी राहतील, सिक्युअर राहतील. मटेरियलचा पण इथं भाग आहे बघा, म्हणजे काय काय मी डाटा काढून ठेवला आहे प्रॉपरली. त्या डाटा म्हणजे त्यातलं जे काय स्टेप्स आहेत, मुद्दा आहेत मेन तर ते आहेत सगळे यात. ओके, सिक्रेट आहे, भरपूर सिक्रेट आहे वर्डमध्ये, हा असा विषय. त्यानंतर मग विषय येतोय तो म्हणजे काय की व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणती वापरतो मी. जसं की आता रिसेंटली मध्ये मी व्लॉग करत होतो, जे कुणाला माहीत असेल तर नक्कीच बघितला असला तर नसला नक्कीच. ते आता मी व्लॉग जरा अनलिस्टेड केल्यात आणि त्याला पण तुम्ही ढीग प्रेम दिलता, जे आपलं हिंदी चॅनल नाही ना तर त्यावरच येतो, ते कन्वर्ट केलं मी हिंदीला.
तर लॉगसाठी मी यूज करतो तो प्रीमियर प्रो. मला प्रीमियर प्रो भरपूर चांगलं येते आणि यावर आपलं एक ट्युटोरियल पण आलं बघा. तर त्याला पण तुम्ही ढेक प्रेम दिला आहे. तर प्रीमियर प्रोवर पण भरपूर गोष्टी पाहिजे असतील पुढून, कारण का प्रीमियर प्रो भरपूर डीप आहे. कलर ग्रेडिंग सेक्शन असेल किंवा अजून भरपूर काही गोष्टी असतील तर ते प्रीमियर प्रोवर अवेलेबल आहेत प्रॉपर. आणि मी रिसेंटली आता बघायला गेलं तर प्रीमियर प्रो माझं काही काम नसते, कारण का मी ते व्लॉग 10 बंद केलं. काय किरकोळ रील एडिट बिडिट करायचं असेल तर सगळं मी प्रीमियर प्रो करतो आहे. हां, यूट्यूब व्हिडिओ पण करतो आहे, पण जर वेळ नसला तर मग प्रॉपर मोबाईल असेल किंवा अन्य कुठल्याही ॲप्स असतील, सॉफ्टवेअर्स असतील तर त्यावर मी काम चालवून जातो आहे. चांगला एकदम टॉप एकदम खतरनाक लेवलचा व्हिडिओ करायचा असेल तर मग मी प्रीमियर प्रो वापरतो एकदम चांगल्या प्रकारे. तर प्रीमियर प्रोचं माझं व्हर्जन आहे 2020. व्हर्जनकडे बघत जाऊ नका, जो काय विषय आहे तर तो संपूर्ण कम्प्लिटलीरित्या आपल्या स्किलवर असतो बघा. सॉफ्टवेअर कोणतं पण द्या. हां, काही वेळेला सॉफ्टवेअर मॅटर करते, जसं की 2014चं फोटोशॉप असलं तर त्याला 2020 का 24चं ते कंपॅरिझन होऊ शकणार नाही, कारण का भरपूर अपडेटेड गोष्टी झालेल्या असतात. ओके, एकदम ओल्ड पण नको, त्यातल्या त्यात जवळपास ते जे काय व्हर्जन असेल तर ते एकदम टॉपरित्या चालते आणि एकदा हातात बसलं की नाही मग ते सोडू वाटत नाही. ओके, तर हे झालं व्हिडिओ एडिटिंगचं एक सेक्शन. दुसरं आहे ते म्हणजे फिल्मोरा 12. आता भरपूर अपडेटेड व्हर्जन आल्यात फिल्मोराची, तर मी वंडरशेअर फिल्मोरा 12 वापरतोय. एकदम टॉप आहे आणि मला भरपूर आवडते, कारण का ह्याच्यातले जे काही ट्रान्झिशन्स आहेत तर ते एकदम खतरनाक लेवल आहेत. आणि याच थीममध्ये आपण क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी शिकत असतो. फिल्मोरा 12चं एकदम डीपमध्ये समजून सांगतोय. हे जे प्रोजेक्ट फाईल्स जसं की भरपूर काही गोष्टी आहेत. आता व्हिडिओचा विषय निघाला आहे त्यामुळे मी एक तुम्हाला गोष्ट समजून सांगतो की माझं जो काही पी सी आहे तर ह्या पी सीमध्ये मी कुठल्याही प्रकारे एक्सटर्नल एकही गोष्ट ठेवलेली नाही आहे. एक्सटर्नल म्हणजे काय, पिक्चर ठेवणे, गाणी ठेवणे, हे असलं काय नाही आहे. चार काय असतील तर ती देवाची गाणी असतील, बाकी काय नाही मी, कारण का जरा लागतात त्यामुळं. तर बाकी बघा व्हिडिओ सेक्शनमध्ये बघा प्रॉपर जेवढे व्हिडिओज आहेत तेवढं सगळं प्रॉपर फोल्डर वाईज सगळं सेक्शन प्रॉपर कम्प्लिटेड आहे. आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण व्हिडिओ सेक्शन असतील, क्लासेसच्या रेकॉर्डिंग्स असतील किंवा प्रोजेक्ट फाईल्स असतील, टेम्पलेट्स असतील, तर हे सगळे इथं अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त इलेक्शन काम पण आहे जरा माझं, तर त्या व्यतिरिक्त इथं एक्स्ट्रा ओव्हर काय असं मी ठेवलेलं नाही आहे. मूवी असेल किंवा अजून कुठला अन्य एक्सटर्नल व्हिडिओ, कारण का ते नको आहे. ते जर ठेवला की नाही मग पी सी हँग व्हायला चालू होते. पी सी मग भरपूर काही ती सवय एकदा लागली की मग घ्या पिक्चर बघा, मग त्यात टाईमपास पण होतो आहे, वेळ पण जातो आहे आणि पी सीला पण भरपूर लोड बीड होतो आहे, असा विषय आहे. पुढील गोष्ट म्हणजे काय, मी जरा FL स्टुडिओ पण वापरते. जरा मला एडिटिंगच्या आधी पण गाण्याचा भरपूर शॉक होता. तयार बीट्स मला येतात जरा बऱ्यापैकी तयार करायला चांगल्या प्रकारे. तर मला ते इथली भरपूर काही इन्फॉर्मेशन आहे. मी भरपूर व्हिडिओ त्या लेवलचं बघितल्यात यूट्यूबला, मी ट्राय पण केल्यात. एडिटिंगच्या आधी म्हणालो म्हणजे 2000 बघू शकता तुम्ही 16-17च्या दरम्यान किंवा 16-17-18 हां या दरम्यान एडिटिंगमध्ये यायच्या आधी. मग त्यानंतर मग मी हे म्हणजे माझं मावस जो भाऊ आहे तर त्यांच्याकडे पी सी होता, तर त्यामध्ये मी FL स्टुडिओ यूज करत होतो. फोटोशॉप पण होतं त्या पी सीमध्ये, पण फोटोशॉप मला एवढं काय जमत नव्हतं. FL स्टुडिओ चांगल्या प्रकारे मी ट्राय केलं आणि ते जरा जमालतं. नंतर एडिटिंगकडे डायरेक्ट आपण वळून गेलो आणि मग FL स्टुडिओ स्टॉप झालं बघा. तर त्यामुळं मी जरा आठवून म्हणून FL स्टुडिओ पण ठेवले. आणि नक्कीच जर काय विषय असला तसा तर नक्कीच FL स्टुडिओ पण आपण जरा काहीतरी करूयात, कावडा विषय नाही. त्यानंतर इथं पेन टॅबचा विषय म्हणजे माझ्याकडे पेन टॅबलेट पण आहे, मी त्यावर व्हिडिओ पण केला चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्सचं. आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कॅलिग्राफी असेल, क्रिएटिव्ह वर्क असेल, भरपूर डीप गोष्टींसाठी एक जे काय पेन टॅब आहे हे भरपूर इम्पॉर्टंट ठरते बघा. सध्याला मी माऊसच यूज करतो आहे कॅलिग्राफीला. जर प्रॉपरली त्याची गरज पडली तर 100% मी पेन टॅबचा चांगल्या प्रकारे यूज करू. त्यानंतर आहे OBS स्टुडिओ लागते मला क्लाससाठी. आणि आता काय आपण लाईव्ह स्ट्रीम ते करत नाही, लाईव्ह स्ट्रीम जे काय गेमर्स नाहीत तर ते सगळं OBS स्टुडिओवरच सेट करतात, सेटअप असतो त्यांचा. तर काय तेवढा विषय नाही. OBS स्टुडिओ खास करून मला रेकॉर्डिंगसाठी OBS स्टुडिओमध्ये भरपूर काही इन्फॉर्मेशन आहे त्यामुळं मला ते आवडते. लई जणांना वापरायला जमणार नाही, जसं की सेटिंगमध्ये बघायला गेलं तर भरपूर काही गोष्टी अवेलेबल्स असतात. ओके, आता माझ्याकडे 2 OBS स्टुडिओ ओपन आहेत, म्हणजे एक रेकॉर्डिंग चालू आहे आणि एक प्रॉपरलीरित्या आपलं तुमच्यासमोर मी ओपन केले, असा विषय. काय अडचण नाही. त्यानंतर नेट प्रोटेक्टर आहे. नेट प्रोटेक्टर माझं NP-AVचं आहे. तर त्या बघा NP-AV शिवाय दुसरं नेट प्रोटेक्टर घेऊ नका, कारण का PC स्लो बी होण्याची शक्यता असते. आता मी काय कोणाला प्रमोट करायला नाही सोडा, पण सांगावलं एक माझा अनुभव. बाकी इथं इंडिया फॉन्ट V3EXCI हे मी जरा यूज करत नाही सोडा. आता ह्यांचा फोन बिन भरपूर येईल तुम्हाला जर घेतला भेटला तर. त्यानंतर इथं क्यूप्रेस आहे. क्यूप्रेस म्हणजे काय, जे काय मी कीज दाबतोय तर त्या दिसतील ह्या थीममध्ये. जसं की आता आपण लवकरच आपल्या पी सीमध्ये आपण जरा ट्युटोरियल दिन चालू करणार आहे, तर त्यावेळेला हे कामाला येईल चांगल्या प्रकारे. ओके, बाकी एवढी इन्फॉर्मेशन झाली. पी सी कसा क्लीन करायचा एक तुम्हाला रेग्युलर लेवलला मी जरा फास्टलीरित्या सांगतो. बघा पी सी क्लीन कसा करायचा असतो, जसं की लई जणांचा काय विषय असतो, जसं की आता माझं पण तो विषय आहे.
मी आता कायम करतो त्यामुळे एवढा काही विषय होणार नाही. बघू शकता ही लोकल डिस्क सी ड्राईव्ह आहे ना, ही प्रॉपर्ली त्या बघू शकता रेड झाल्या किंवा भरपूर स्टोरेज तुमचं भरलेलं वाटेल. त्याला एक पर्याय काय पर्याय त्याला बघा, एक गोष्ट तुम्हाला मी समजून सांगतो ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. ती केला की तुमचं 20-25 किती पण GB एक्स्ट्रा भरपूर हेवी डाटा जो काय तर तो डिलीट होऊ शकतो. म्हणजे डिलीट म्हणजे नको आहेत त्या गोष्टी. ओके, त्या भरपूर कॅची फाईल्स टेम्पररी फाईल्स असतात. तर ते बघा काय करायचं इथं, हे आपलं स्टार्ट बटन आहे, स्टार्ट बटन किंवा याला विंडोज म्हणतोय आपण. ह्याच्यावर राईट क्लिक मारायचं, आपल्या माऊसचं उजवं बटन मारायचं. उजवं बटन मारलं की ऑप्शन्स येतात, डावं बटन मारलं की ते हे आपलं रेग्युलर ऑप्शन्स येतात. उजवं बटन मारलं की हे असं ते मध्ये ऑप्शन्स येतात. तर रन म्हणायचं, रन RUN रन. या रनवर क्लिक केला की तर तुम्हाला एक सेक्शन टाकायचा आहे. काय टाकतोय बघा मी, शिफ्ट होल्ड करून 5 दाबा म्हणजे टेम्प म्हणजे एक प्रकारे पर्सेंटेज येईल. ओके, शिफ्ट होल्ड करून 5 दाबायचं म्हणजे टेम्प म्हणजे पर्सेंटेज येईल. त्यानंतर त्याच्या पुढे TEMP टेम्प लिहायचं. TEMP स्पेलिंग चुकू नका, पर्सेंटेज TEMP टेम्प आणि एकदा शिफ्ट आणि एकदा 5 टेम्प पर्सेंटेज टेम्प असं लिहिला. ओके केला की जे तुमची इथं तुम्हाला बघू शकता टेम्पररी फाईल्स भरमसाठ बघायला भेटतील. त्यात काय करायचं, ह्या कंट्रोल A मारायचं, ऑल सिलेक्ट होतील. डिलीटचं बटन तुम्हाला बघायला भेटते आपल्या कीबोर्डमध्ये किंवा राईट क्लिक मारला किंवा इथं पण वर डिलीटचं बटन असेल तर त्यामध्ये राईट क्लिक मारा, डिलीट केला, असं डिलीट केलं तरी चालेल. इझिली ते डिलीट म्हणा. आणि इथं तुम्हाला आता काही गोष्टी डिलीट होणार नाही, त्या ज्या होणार नाहीत त्या राहू देत. आता एक असा प्रॉपर्टी पॉपअप येईल, फाईल इन यूज या थीममध्ये देईन असं. मग इथं डू फॉर ऑल करंट आयटम्स या थीममध्ये डू दिस फॉर ऑल करंट आयटम्स यामध्ये याला टिक करा आणि स्किप करा. ट्राय अगेन तीन करू नका, अजून एकदा टिक करा आणि स्किप करा. म्हणजे ज्या लागत असतील गोष्टी त्या राहतील, बाकी ओके डन. मग आता हे इथनं डिलीट झालं. मग हे कुठे गेलं, आपल्या रिसायकल बिनमध्ये गेलं. हे रिसायकल बिन आहे, या रिसायकल बिनमधनं पण कंट्रोल A मारायचा आहे आणि डिलीट मारायचा आहे. ओके, म्हणजे आता आपला PC फुल्ली एक म्हणू शकता तुम्ही की एकदम नेक्स्ट. आता माझं मी काय कायम वरच्यावर करत असतो त्यामुळे माझं हे म्हणजे स्टोरेज भरलेच, कारण का यात मी भरपूर काही गोष्टी ठेवतोय. जे काय डाउनलोड सेक्शन्स आहेत किंवा जे काय व्हिडिओ सेक्शन्स आहेत, क्लासेसच्या रेकॉर्डिंग्स नाहीत, तर ते सगळे यामध्ये असतात. त्यामुळे भरपूर हेवी आहे आत्ता सध्याला तरी. ओके डन. तर हे सगळं तुमचं 100% निळ होईल असं माझं तरी मत आहे. सगळ्यासाठी ते फायदेशीर आहे. ओके डन. मी अजून मटेरियल दाखवलं नाही, तर मटेरियलवर व्हिडिओ पाहिजे का नको, कारण का भरपूर मटेरियल आहे. D ड्राईव्ह 3 ड्राईव्ह एकदम खतरनाक. आणि हे जे काय वर दिसायला ह्याच्यात आणि मटेरियल आहे डिझाईन सेक्शनमध्ये, अजून हे मटेरियल बघू शकता, भरपूर हेवी मटेरियल आहे. बघू शकता भरपूर काही गोष्टी आहेत. तर नक्कीच यावर ट्युटोरियल पाहिजे का नको नक्कीच मला कमेंट करा. बाकी आजचा व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे त्यामुळे मी इथंच थांबतो. मटेरियल आपण नेक्स्ट टाईमला दाखवूयात. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल किंवा आवडला असला आजचा व्हिडिओ तर नक्कीच आजच्या व्हिडिओ लाईक करा. बाकी भेटलो लवकरच पण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू, प्रेम बाय, धन्यवाद.